आज संपूर्ण भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात नाहून निघाली आहे। मात्र परळी तालुक्यातील पिंपरी गावात फाट्यावर विद्रावक चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या 20 ते 22 दिवसापासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वज उकडून पडला आहे। हजारो लोक इथून ये जा करतात, पण प्रशासनाला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीला याचे गांभीर्य नाही का? जयंतीच्या दिवशी तरी हा ध्वज सन्मानाने उभा राहायला हवा होता। हा केवळ निष्काळजीपणा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेला आदराचा अभाव आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की संपूर्ण भारत देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी केली जात आहे। परंतु परळी तालुक्यातील पिंपरी गावात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे। पिंपरी गाव फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेला भगवा ध्वज गेल्या सुमारे 20 ते 22 दिवसापासून उकडून पडलेला अवस्थेत आहे। विशेष म्हणजे याविषयी गावातील लोकप्रतिनिधीला, स्थानिक ग्रामस्थांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विशेष पत्रकारांनी फोन देखील करून सुचवले होते की शिवजयंतीच्या आधी तरी हा चौक मोठ्या थाटामाटात उभारला जावा, परंतु कुठल्याही प्रकारे याकडे दखल दिली गेली नाही। म्हणून याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चौकातील ध्वजस्तंभ काही दिवसापूर्वीच कोसळला असून तो तसाच रस्त्याच्या मधोमध अर्धा अवस्थेत पडलेला आहे। ध्वजासह बांधकामाचे अवशेषही तिथेच विखुरलेल्या असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। दरम्यान या मार्गावर रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक असतानाही कोणतीही दुरुस्ती किंवा सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, विविध स्पर्धा, वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असताना परळी तालुक्यातील पिंपरी गावातील ही परिस्थिती नागरिकांच्या भावना दुखावणारी असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। हा केवळ निष्काळजीपणा नसून महाराजांचा अवमान आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे। याबाबत संबंधित ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ध्वजस्तंभ पुन्हा उभारावा, तसेच चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रशासन नेमकं यावर कोणती कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।